नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी डब्याला पटकन होणारी अशी भाजी सांगणार आहे, ती म्हणजे आहे कांद्याची पात। कांद्याची पात म्हटलं की एक म्हण आठवते, कांद्याची पात मी नाही खात। तुम्हाला पण आठवते का सांगा बरं। आज मी ही कांद्याची पात माझ्या गार्डन मधली घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घेते। आता आपण कांद्याची पात करून बघूया। इथे कांद्याची पात करण्यासाठी मी थोडंसं लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडीशी मसूर डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घेतले आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये आता थोडासा लसूण टाकून घेते। आता त्यात हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेते। लसूण आणि हिरवी मिरची लाल झाली आहे, आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये। तेलातच चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद पण टाकून घेते आणि व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेते। टोमॅटो व्यवस्थित फोडणीमध्ये शिजला आहे, आता त्यामध्ये आपण मसुरीची डाळ धुवून त्यात टाकून घेऊया। मसुरीची डाळ व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायची। मसूर डाळ तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाली आहे, आता त्यामध्ये आपण कांद्याची पात टाकून घेऊया। कांद्याची पात टाकून घेतलं की सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांद्याची पात व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। जेवढं तुम्ही मिक्स करून घ्याल तेवढी छान लागते। त्यावर ताट झाकून ठेवा आणि थोड्या वेळानं आता शेंगदाण्याचे कूट टाकून घ्या। सुरुवातीला टाकायची नाही, भाजी खाली चिटकते, त्यामुळे भाजी थोडीशी शिजत आली की शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे। शेंगदाण्याचे कूट व्यवस्थित आता भाजीमध्ये मिक्स झाले आहे, आता त्यावर ताट झाकून एकदम बारीक गॅस करून कांद्याची पात शिजू द्यायची। मस्त आता ही भाजी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। आहे ना सोपी रेसिपी, मस्त आहे आणि टेस्टी पण आहे। चला तर मग आता वाट कशाला बघताय, कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या रेसिपी शिकत राहा। चला बाय।